नमस्कार, मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स, आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो आज आपण रूट चक्रावर करणार आहोत. स्पेसिफिकली रूट चक्र, ज्याला आपण आपलं मूलाधार चक्र असं म्हणतो. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्याचं टायटल आहे रूट चक्र, आपल्या एनर्जी सिस्टीमचं पाय. मित्रांनो, कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्यामध्ये स्टॅबिलिटी नाहीये, आपल्याला जास्त भीती वाटते, फायनान्शियल इन्सिक्युरिटी आहे, किंवा लाईफचा जो आपला बेस आहे तो मजबूत वाटत नाही. तर फ्रेंड्स, काय आहे ना की स्पिरिच्युअल सायन्स मध्ये या सगळ्यांचा संबंध आपल्या बॉडीच्या एनर्जीशी असतो आणि तो एका सेंटरशी जोडला जातो, आणि तो ज्या सेंटरशी जोडला जातो त्याला रूट चक्र असं म्हणतात, जो आपल्या कंप्लीट एनर्जी सिस्टीमचा पाया आहे. तर फ्रेंड्स, रूट चक्र म्हणजे काय? रूट चक्र म्हणजे आपल्या एनर्जी सिस्टीम जो आहे ना त्याचं फाउंडेशन आहे मित्रांनो. आणि हे चक्र रिस्पॉन्सिबल असतं आपल्या लाईफ मधल्या काही गोष्टींसाठी. तर काय? सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, स्टॅबिलिटी, त्यानंतर फायनान्शियल ग्राउंडिंग, त्यानंतर काय, फिजिकल कनेक्शन विथ अर्थ, म्हणजे पृथ्वीसोबत आपलं जे शारीरिक कनेक्शन असतं त्याच्याशी हे चक्र रिलेटेड असतं मित्रांनो. जर हे चक्र बॅलन्स असेल ना फ्रेंड्स, तर आपली लाईफची स्टॅबिलिटी वाढते, आपला कॉन्फिडन्स वाढतो, आपलं सर्व्हायव्हलचं जे भीती आहे, आपलं जे फिअर आहे ते कमी होतं. मित्रांनो, रूट चक्र जे आहे त्याची जी लोकेशन आहे ना, ही जी लोकेशन असते, रूट चक्राची जी लोकेशन असते आपल्या स्पाइनच्या अगदी बॉटमला, म्हणजे आपलं जिथे माकड हाड आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी असते. आणि संस्कृत मध्ये ह्या चक्राला मूलाधार चक्र असे म्हणतात. तर मूलाधार कशामुळे, तर त्याचं मी तुम्हाला एक शॉर्ट मिनिंग देतो. मूल म्हणजे काय? रूट. आणि आधार म्हणजे काय? फाउंडेशन. म्हणजे जर आपण याचं इंग्लिश मध्ये मिनिंग काढलं, द मूलाधार चक्र इज द रूट फाउंडेशन ऑफ आवर कंप्लीट एनर्जी सिस्टीम ऑफ आवर ह्युमन बॉडी. म्हणजे हे जे मूलाधार चक्र आहे आपल्या पूर्ण शरीराचं मुख्य फाउंडेशन आहे, जिथे आपली एनर्जी चालू होते किंवा जिथून आपली एनर्जी पूर्ण बॉडीमध्ये फ्लो व्हायला चालू होत असते. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची जी एनर्जी सिस्टीम आहे त्याचं फाउंडेशन. तर फ्रेंड्स, जर हे रूट चक्र ब्लॉक झालं तर काय होतं? जर रूट चक्र इम्बॅलन्स असेल तर काही कॉमन सायन्स दिसतात फ्रेंड्स. काय कॉमन सायन्स दिसतात? पहिलं, इमोशनल सायन्स असतात. काय? आपल्याला सतत इन्सिक्युअर वाटायला लागतं. त्यानंतर आपल्याला भविष्याची भीती वाटते की पुढे माझं फ्युचर मध्ये कसं होईल, काय होईल. आपल्याला पैशांबद्दल अँझायटी वाटायला लागते आणि आपल्याला सतत इनस्टॅबिलिटी फील व्हायला लागते. आता याचे जे फिजिकल सायन्स आहेत जे आपल्या शरीरावर दिसतात ते काय, तेही आपण पाहूयात मित्रांनो. जर आपलं रूट चक्र इम्बॅलन्स असेल ना मित्रांनो, तर आपल्याला लोअर बॅकचे इश्यूज म्हणजे पाठदुखी, कंबरदुखी हे त्रास जाणवतात. त्याच्यानंतर फटीग म्हणजे थकवा, पायांमध्ये आपल्याला विकनेस जाणवतो, लेग्स मध्ये विकनेस जाणवतो मित्रांनो. आणि आपल्याला स्ट्रेस खूप जाणवायला लागतो. सर्व्हायव्हलचा जो आपला स्ट्रेस आहे तो स्ट्रेस आपल्याला खूप जास्त जाणवायला लागतो. आणि हे कशामुळे होतं? तर हे आपलं कालही आपण पाहिलं की स्ट्रेस आपल्याला जो जाणवतो त्याच्यामुळे आपलं कॉर्टिसॉल रिलीज होतं, आणि त्यामुळे ते कॉर्टिसॉल वाढल्यामुळे हा स्ट्रेस आपल्याला जाणवतो मित्रांनो. जर रूट चक्र बॅलन्स असेल मित्रांनो, तर बॅलन्स्ड जर रूट चक्र असेल तर काय होतं? आपली जी पर्सनॅलिटी ती ग्राउंडेड असते. ग्राउंडेड पर्सनॅलिटी, डिसिजन क्लॅरिटी, लाईफ मध्ये स्टॅबिलिटी, स्ट्रॉंग सर्व्हायव्हल एनर्जी. अशा लोकांमध्ये ना मित्रांनो जी भीती असते ती कमी असते, आणि कॉन्फिडन्स यांचा जो असतो, ज्यांचं रूट चक्र स्टेबल आहे त्यांचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो एकदम स्टेबल असतो. आणि त्यांच्या आयुष्याचा जो गाभा आहे, आयुष्याचा जो बेस आहे, तो बेस खूप स्ट्रॉंग असतो मित्रांनो. तर आता मित्रांनो आपण पाहूया आपला जो पुढचा मुद्दा आहे, त्यामध्ये आपण हे पाहूयात की आपलं जे हे रूट चक्र आहे ते रूट चक्र ऍक्टिव्हेट आणि बॅलन्स कसं करायचं. स्पिरिच्युअल सायन्स मध्ये ना मित्रांनो काही प्रॅक्टिकल मेथड्स दिलेल्या आहेत. त्या मेथड्सला फॉलो जर आपण केलं
तर त्या मेथड्सला फॉलो करून आपण आपलं रूट चक्र ॲक्टिवेटही करू शकतो आणि त्याला योग्य पद्धतीने बॅलन्सही करू शकतो. तर कसं? पहिलं, ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे काय मित्रांनो, की अनुवानी पायाने जमिनीवर चालणे. म्हणजे काय, निसर्गामध्ये आपला जो टाइम आहे तो आपला वेळ निसर्गाच्या सानिध्यात स्पेंड करणे. जुन्या काळात तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की किंवा आजच्यातही रिसेंटली डॉक्टर सांगतात की गवतावर चप्पल न घालता फिरा. यामुळे काय होतं मित्रांनो, आपलं जे अर्थिंग आहे आपल्या शरीराचं जमिनीसोबत अर्थिंग होतं आणि या अर्थिंगमुळे आणि आपण गवतावर चालत असल्यामुळे आपले जे पायाचे ॲक्युप्रेशर पॉइंट्स आहेत ते दबल्या जातात आणि त्यातून जी एनर्जी आपल्या शरीरात जाते ती आपल्या शरीराला बॅलन्स करत असते. वॉकिंग बेअरफूट ऑन द अर्थ म्हणजे जमिनीवर विना चप्पलचं चालायचं. तिसरं काय, फिजिकल मुवमेंट. फिजिकल मुवमेंट मध्ये काय काय येतं? पहिलं म्हणजे वॉकिंग, दुसरं म्हणजे योगा आणि तिसरं म्हणजे स्ट्रेंथ ऍक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही जिम करू शकता किंवा अजूनही काही तुमचे जे कोअर आपण जे म्हणतो ना, मला माझं कोअर बिल्डअप करायचं आहे. जिमचे जे लोक आहेत ते म्हणतात की मला माझ्या कोअरवर फोकस करायचं, कोअरवर फोकस करायचं. ही जी कोअर आहे ती कोअर म्हणजेच आपलं रूट चक्राची कोअर असते मित्रांनो, हे समजून घ्या. तिसरा मुद्दा आपला की स्टॅबिलिटी ऍक्टिव्हिटी. स्टॅबिलिटी ऍक्टिव्हिटी काय काय आहे? आपलं जे रुटीन आहे ते कन्सिस्टंटली रोज फॉलो करायचं, फायनान्शियल डिसिप्लिन पाळायचं आणि फिजिकल हेल्थकडे लक्ष द्यायचं. मित्रांनो, आपले जे चक्र आहेत त्या प्रत्येक चक्राचा ना एक मंत्र दिलेला आहे. आपल्या एन्शियंट सायन्समध्ये किंवा आपल्या स्पिरिच्युअलिटीमध्ये प्रत्येक चक्रासाठी एक मंत्र दिलेला आहे. हा मंत्र काय, एक साऊंड एनर्जी क्रिएट करतो आणि ती साऊंड एनर्जी आपल्याला हेल्प करते आपलं रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी. तर रूट चक्राचा जो मंत्र आहे मित्रांनो, तो मंत्र आहे लम. हा एक व्हायब्रेशनल साऊंड आहे मित्रांनो, जो आपलं रूट चक्र ऍक्टिवेट करतो आणि आपलं रूट चक्र जर इम्बॅलन्स असेल तर ते इम्बॅलन्स असलेलं रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी मदत करतो. तर मित्रांनो, हा मंत्र कसा काम करतो आपण हे थोडक्यात पाहूयात. स्पिरिच्युअल ट्रॅडिशन्स जर तुम्ही ऑब्झर्व केल्या तर प्रत्येक चक्र स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीची एक व्हायब्रेशन शी कनेक्ट आहे. म्हणजे काय, आपले जे बॉडीचे 7 एनर्जी सेंटर्स आहेत त्या प्रत्येक सेंटर मधून जी एनर्जी बाहेर पडते त्याचा जो व्हायब्रेशन आहे तो एक वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर रिझोनेट करत असतो. तशी रूट चक्राची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि जेव्हा आपण लम हा मंत्र चॅन्ट करतो, जेव्हा आपण लम या मंत्रांचं उच्चारण करायला चालू करतो, त्या व्हायब्रेशनमुळे आपले जे रूट चक्र आहे ते ऍक्टिवेट होतं आणि त्याला ग्राउंडिंग एनर्जी वाढते आपली, त्यामुळे आणि आपली स्टॅबिलिटी जी आहे आपल्याला स्टॅबिलिटी फील व्हायला चालू होते मित्रांनो. तर मित्रांनो, हा मंत्र म्हणायचा कसा? सगळ्यात पहिले काय करायचं की एखाद्या रिलॅक्स ठिकाणी कम्फर्टेबली बसायचं. स्पाइन जो आपला आहे, पाठीचा जो मणका आहे तो ताठ बसायचं, ध्यान मुद्रेमध्ये बसायचं. आपलं जे ध्यान आहे ते आपल्या रूट चक्रावर केंद्रित करायचं आणि मग हळूहळू आवाजामध्ये तुम्ही लम लम असं चॅन्ट करू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे चॅन्ट कराल मित्रांनो, तेव्हा ते मंत्राचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुम्हाला तुमच्या स्पाइन मधून, जिथे आपलं मूलाधार चक्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते व्हायब्रेशन्स फील होतील. आणि हे तुम्ही जेव्हा कन्सिस्टंटली एक आठवडाभर 2 आठवडे करायला लागाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये त्याचे पॉझिटिव्ह चेंजेसही दिसायला लागतील. हे तुम्ही रोज 5 ते 10 मिनिटं चॅन्ट करू शकता मित्रांनो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्पिरिच्युअलिटी फक्त मेडिटेशन नाही, एनर्जी सिस्टीम बॅलन्स करण्यासाठी आणि लाईफमध्ये बॅलन्स करण्यासाठी ही स्पिरिच्युअलिटी फार गरजेची असते. आणि या स्पिरिच्युअल सिस्टीमचा सगळ्यात जो पहिला पाया आहे तो पाया म्हणजे आपलं रूट चक्र. आजच्यासाठी इतकंच. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.